नमस्कार, प्रेम जिव्हाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे बटाट्याची झटपट अशी होणारी बटाट्याची भाजी आणि पुरी। तर चला तर बटाट्याची भाजी आणि पुरी कशी बनवायची बघूया। 1 वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा घ्यायचा आहे, तो हातावर असा कुस्करायचा आणि टाकायचा आहे पिठामध्ये, म्हणजे ना आपल्या पुरीला छान अशी टेस्ट येते। आणि आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। कडक पीठ मळायचंय पुरीचं, सैल सैल नाही मळायचं। कडक मळलं ना का पुरी मस्त टम्म फुगते। ठीक आहे, आता बघू शकता मस्त मी पीठ मळून घेतले आणि कडक मळले। पुरीचं पीठ असं कडक असलं ना पुऱ्या छान फुलतात आणि अशा मस्त टमटमीत होतात। ठीक आहे, आता आपण 5 मिनिटं याला आपण झाकून ठेवूया आणि लगेच करायला घेऊया। त्याच्यामध्ये आपण बटाट्याच्या भाजीला ना तेल जरा जास्त लागतं म्हणून मी 2 चमच तेल टाकते। 1 चमचा राई, 1 चमचा आपण जिरे टाकूया, 4-5 कढीपत्त्याचे पत्ते टाकूया, थोडीशी हिंग, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा छान परतून घेऊया। 1 टोमॅटो आपण छान परतू, 1 चमचा हळद, धण्याची पावडर 1 चमचा, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि बडीशोप पावडर, बडीशोप आणि जिरा पावडर। आता याला छान मिक्स करायचं, तेल सुटेपर्यंत छान मिक्स करायचं याच्यात। आता याच्यामध्ये मी टाकते अद्रक लसूण आणि जी ओली हळद आली ना मार्केटला त्याची मी अशी पेस्ट करून ठेवली ती सुद्धा टाकते। तुमच्याकडे नसेल तरी काय हरकत नाही, अद्रक लसूणची पेस्ट टाका। ठीक आहे, आता याच्यामध्येच आपण टाकूया थोडीशी कसुरी मेथी, म्हणजे बटाट्याच्या भाजीला छान चव येते। अशी हातावर कुस्करूया आणि टाकूया। आता याच्यामध्ये ना थोडस मी पाणी टाकते, हे बघा 1 कप मी पाणी टाकले। त्याला चांगली एक उकळ काढून घेऊया। तिथे बघू शकता हे 2 बटाटे बॉईल करून घेतले, म्हणजे कुकरला लावून घेतले डाळ भाताबरोबर। हे बघा, आता याला मी सोलून घेते। तिकडे आपल्या बटाट्याच्या भाजीला छान उकळी आहे, तोपर्यंत बटाटे मी असे सोलून घेते। आता बघू शकता दोन्ही बटाट्यांची मस्त मी साल काढून घेतली बघा। आता याला मी कट करून घेते चाकूने, असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। आता बघू शकता छान उकळी आली आणि सगळे टोमॅटो कांदा असा चांगला मिक्स झाल्याची एक पद्धतीची एक ग्रेव्ही तयार झाली। ही बघा, ही बघू शकता मस्त कुठलाही वाटप न घालता अशी याला ग्रेव्ही तयार होते। बघा, फक्त टोमॅटो आणि कांद्याने छान असा परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत, म्हणजे अशी आपल्याला ग्रेव्ही मिळते। हे कट केलेले बटाटो, तर इथे बघू शकता मी सगळे बटाटे कढईमध्ये टाकले आणि असं छान मिक्स करायचं। चवीनुसार मीठ आणि अजून 1 कप पाणी। आता झाकण ठेवून आपण एक उकळी काढून घेऊ। आता बघूया, आपण बघू शकता मस्त आपल्या बटाट्याच्या भाजीला तेलाची अशी तरी पण आली, हे बघा, आणि मस्त अशी दिसते छान आपली बटाट्याची भाजी। बघा, बिना वाटपाची झटपट बनणारी, खूप काही साहित्य लागत नाही आणि खूप टेस्टी लागते ही भाजी, कारण याच्यात आपण कुठलंही वाटप नाही घातलं। रोजच्या आपल्या भाजीत जे वापरतो ना तशाच सगळे मसाले वापरून ही भाजी तयार केली। बघा, आता याच्यात टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर आणि परत घालून घेऊ। एकदम चविष्ट आणि छान होती याची भाजी। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। आता आपली बटाट्याची भाजी होईपर्यंत पीठ पण चांगलं नरम झाले, बघू शकता। परत एकदा थोडस असं हात मारून मळून घ्यायचं आणि मी गोळे वगैरे काही करत नाही बसत, असं त्याच्यातला गोळा काढते आणि पुरी करते। तेल कढईमध्ये आपण तेल ओतून घेऊया। मस्त टम्म फुगली आपली पुरी, बघू शकता छान अशी।
आता मी प्लेटमध्ये भाजी काढून घेते. बघू शकता मस्त कलर आलाय भाजीला आणि झटपट बिना वाटपाची भाजी बनवून आपली तयार आहे. ही बघू शकता तुम्ही बिना वाटपाची अशी बटाट्याची भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत दाखवली. कुठल्याही वाटण न घालता ही भाजी दाखवली. एकदम 10 मिनिटातच बनवून तयार होती. आणि ही गव्हाची मऊसूत अशी नरम पुरी. हे बघा कुठला ना मैदा वापरलाय ना बेसन पीठ ना काय आणि 5 मिनिटातच बनवून तयार केली. एकदम सॉफ्ट आणि छान झालेली आहे बघा लुसलुशीत एकदम. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या साहित्यातून एकदम साध्या बटाट्याची भाजी आणि अशा पुऱ्या बनवू शकता फार कमी वेळामध्ये. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.